सांगली जिल्ह्याचे सुपुत्र पद्मश्री पुरस्कार मिळवणारे उद्योजक डॉक्टर अशोक आबा खाडे यांचा मिरजेत सन्मान। केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्योजक मिलिंद कांबळे यांच्या हस्ते सत्कार। माजी मंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचे ज्येष्ठ बंधू, सांगली जिल्ह्याचे सुपुत्र पद्मश्री पुरस्कार मिळवणारे उद्योजक डॉक्टर अशोकबाबा खाडे यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे त्यांचा मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात सत्कार करण्यात आला। केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्योजक मिलिंद कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी खासदार विशाल पाटील, माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे, आई तानुबाई खाडे, जनस्वराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुहास बाबर, माजी खासदार संजय काका पाटील, महापौर धीरज सूर्यवंशी, मकरंद देशपांडे, सुमनताई खाडे, पृथ्वीराज पाटील, दीपक बाबा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत अभिनंदन केले। यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी म्हटले की अशोकआबा खाडे यांच्यामुळे देशाची इकॉनॉमी वाढते आहे, त्यांनी व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती केली आहे। याबाबत मंत्री रामदास आठवले यांनी खासदार फुटीबाबत सुद्धा कवितेच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले।